मंडळी समोर तुम्ही बघू शकता आपला सर्वांचा लाडका दादा सरकार म्हणजे एनडी शेठ पाटील बोरदुल यांचा रायफल जो नेहमी गुलालाचा मानकरी होतोय। ही घाटाची मैदान आहे ती प्रत्येक मैदानामध्ये तुम्हाला पलताना दिसेल आणि भरपूर सारे एक नंबरची मानकरी झालेला आहे आणि आज या वडकीच्या हिंदकेसरी मैदानामध्ये दाखल झालेला आहे। बघूया काय नियोजन आहे। दादा नमस्कार। नमस्कार। आज काय नियोजन? आज काय आलोय इथलाच पैरा आहे आपल्याला। कोण आहे पैरा सांगू शकता? नागोडा रेवलीवाडी इथेच गाव आहे त्यांचा राणा। राणा म्हणजे आज ही गाडी पळणार आहे। कितव्या गटात पळणार आहे? 21व्या गटात। रायफलची आता मागची काही गुलाला सांगा ना एक दोन। आता मागल्या 15 दिवसाचा आपल्या म्हणजे घाटावर वडे रायबाग तिथे एक नंबर आणि हाला आपलं वेजेगाव पशी गाव आहे तिथे एक 3 नंबर। एक कीर्ती लहान पण मूर्ती लहान पण कीर्ती महान असं त्याला बोलतात। मुंबईमध्ये पण आल्यानंतर त्याच्या बिंजोर खूप साऱ्या लढती होतात आणि मुंबईला कधी येतो रायफल? आता बघू एक 5 तारखेच्या आसपास येईल मुंबईला। शेटाल पुसेगावचं मैदान पुसेगावला पण असणार आहे का? पुसेगावचा पायरा काही गुपित आहे का? अजून नाही, आज आम्ही ठरवणार। हा ठरवणार म्हणजे जशी गाडी पळेल त्यानुसार। आज आम्ही पायरा करणार। शेट आलेत का? आले। आणि आज काय अपेक्षा असतील गुलालासाठी? आज बघू आता पळेल गाडी माझ्या मते चांगली। आलोय आम्ही 200 किलोमीटर मुंबईतनं पण ते आले तिकडे 150-200 किलोमीटर राहावी गाडी। मानाचा मैदान हा हिंदकेसरी प्रत्येक गाडा मालकाला अपेक्षा असते की आपला बैल गुलालात राहावा। नाही हो 100%। आज तो राणा केलेला आहे त्या बैलाविषयी सांगा ना काही। बैल तो दोन्ही खांदी पब्लिकनेच पळतोय चांगलं म्हणजे चांगलंच पळतोय। आता परवा सासवडचे जे मैदान झाले तिथे 2 नंबर त्याने केलाय आता चालून मागल्या 2-3 दिवसात। चांगलाच बैल पळतो। मेन म्हणजे कसा ड्रायव्हरचाच बैल आहे स्वतः तो मालकच आहे जो गाडी हाणतो तोच मालक। पायरा कसं ठरवून आला? पहिलं काय आमचं म्हणजे नाही होय चाललेलं मैदानचं मग आता मागल्या 2 दिवसात आपलं पायरा झाला आमचा। चालेल तुम्हाला अभिनंदन या शुभेच्छा तुम्हाला आजच्या गुलालासाठी। आणि माझ्या चॅनल करून मी तर सांगतो आज मुंबईची किंवा महाराष्ट्राची पण बैल आहे सर्वांना आज गुलाल भेटावा पण गुलाल काही कांच्यात नशीब असेल पण रायफल हा गुलालाचा नेहमी मानकरी दिसतोय। चालेल धन्यवाद।